आज मी तुम्हाला उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड बनवून दाखवणार आहे। हे पापड बनवायला पण खूप सोपे, तशीच याची पद्धत बनवण्याची खूप सोपी आहे। जे लोक बिझनेस करत असाल त्यांच्यासाठी तर हे खूपच सोपी पद्धत आहे। ही तुम्हाला नक्कीच आवडेल आणि पटापट हे पापड होतात। एकही थेंब तेलाचा न वापरता आपल्याला इथे हे साबुदाणा बटाटा पापड बनवायचे आणि तुम्ही बघू शकतात साबुदाणा मस्त एक एक दाणा आपल्याला छान असा दिसतोय। तर हे कसे बनवायचे चला तर आपण बघूया। त्यासाठी काय साहित्य लागतं, आपण इथे 1 किलोचे साबुदाणा बटाटा पापड बनवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला अर्धा किलो साबुदाणा पाहिजे। आता हा साबुदाणा मी 4 ते 5 तास भिजवून घेतलेला आहे। आपल्याला भिजेल इतकं पाणी घालून आणि हा भिजवायचा आहे। भिजल्यानंतर मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने तयार झालेला आहे। हा अर्धा किलो साबुदाणा आहे। आता हा आपल्याला एका भांड्यामध्ये ओतून घ्यायचा आहे आणि बघू शकतात बोटाने जर दाबला तर छान असा मॅश होतोय आणि साबुदाणा आपण साईडला ठेवू। त्यानंतर आपण इथे बघा अर्धा किलो बटाटे घेतलेले। हे बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे। मीडियम आकाराचे बटाटे आपण हे 4 असे वजनी अर्धा किलो बटाटे आहे। म्हणजे आपले इथे 1 किलोचे पापड आपल्याला इथे तयार करायचे। तर आपण इथे बटाटा पूर्ण वरची साल काढून घेणार आहे आपण बटाट्याची आणि तुम्ही बघू शकता बटाटा आपल्याला हा स्वच्छ करून घ्यायचा आहे। नंतर आपण साल काढल्यानंतर मी तुम्हाला दाखवते। ही आपण 4ही बटाटे आपण इथे साल काढून घेतले। नंतर आपण हे किस्तीने कसून घ्यायचे। किस्तीने किसल्यानंतर एकसारखं टेक्स्चर येतं, त्यामध्ये गाठी वगैरे राहत नाही आणि पापडसुद्धा खूप मस्त होतात। म्हणून आपल्याला बटाटा आपल्याला हा किसून घ्यायचा आहे। जर आपण हाताने जर मॅश केला तर तो व्यवस्थित त्याच्या गाठी फुटल्या जात नाही। तर म्हणून इथे मी सर्व बटाटा किसून घेतला आहे। त्यानंतर बघा आपल्याला कढईमध्ये पाणी ठेवायचे आहे। आता इथे बघा मी जाड बुडाची कढई ठेवलेली आहे आणि अर्धाच ग्लास पाणी मी यामध्ये वापरलेले आहे। अर्धा किलो साबुदाण्याला आपण इथे अर्धा ग्लास पाणी वापरलेले। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं 1 चमचा। त्यानंतर लाल तिखट घालायचं 1 चमचा। तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। त्यानंतर छोटा चमचा आपल्याला इथे जिरे घालायचे। छान अशी उकळी येऊन द्यायची। नंतर थोडासा गॅस कमी करायचा आणि साबुदाणा सर्व आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचे। गॅस आता कमी करते मी आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता साबुदाण्याला सुद्धा पापडला सुद्धा मस्त कलर येतो आणि साबुदाणा सुद्धा मस्त आपण तळल्यानंतर मस्त असा फुगतो आणि तसाच खुसखुशीत हे पापड खूप बनतात। तर आता आपण इथे छान असं मिक्स करून घेतलेले व्यवस्थित आणि गॅस मात्र कमीच गॅस ठेवायचा आपल्याला। त्यानंतर मी इथे 2 मिनिटं झाकण ठेवते। 2 ते 3 मिनिटं आपण हे व्यवस्थित होऊन द्यायचे। नंतर आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट आपण इथे घातलेला आहे आणि तो छोटी वाटी घातलेला आहे आणि ते थोडेसे भाजून आणि मग मिक्सरला बारीक करून घेतलेले होते आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचे आणि शेंगदाण्याचा कूट व्यवस्थित असा मिक्स झाल्यानंतर आपलं हे बॅटर व्यवस्थित तयार होतं आणि यामुळे काय होतात पापडसुद्धा खूप छान लागतात। शेंगदाण्याचा कूटसुद्धा घातल्यावर त्याची चवसुद्धा मस्त लागते। त्यानंतर आता आपल्याला जो बटाटा आपण किसून घेतलेला आहे तो उकडून आणि किसून घेतलेला आहे तो त्यामध्ये घालायचा आहे। आता हा व्यवस्थित मिक्स करायचा आहे। गॅस आपला खाली चालूच आहे, कमी गॅस, आणि त्यामध्येच आपल्याला हे असं परतून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सविता फूड अँड आर्टला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। बघा आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते। किसलेला बटाटा असल्यामुळे जास्त वेळ पण लागत नाही मिक्स व्हायला आणि व्यवस्थितसुद्धा मिक्स होतं आहे। बघू शकता तसाच कलरसुद्धा खूप सुरेख आलेला आहे याचा, तसेच चवीलासुद्धा अप्रतिम लागतात। उपवासासाठी हे पापड खूप मस्त आहे। जर तुम्ही बिझनेस करत असाल तर ह्या पद्धतीने खूप पटापट पापड बनतात। तसंच इथे न लाटायचं किंवा मशीनचं सुद्धा टेन्शन नाही आहे, ते तुम्हाला मी सांगणार आहे, कारण की हे पापड खूप पटपट घातले जातात आणि पटकन पण होतात। तर आता व्यवस्थित आपण हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकतात आणि मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने असं चमच्याने असं बरोबर बॅटर आपलं तयार झालं पाहिजे। खूप घट्ट पण नाही आहे आणि पातळ पण नाही आहे, असंच तयार झालं पाहिजे, म्हणजे आपले पापड खूप मस्त येतात। आता हे बॅटर मस्त तयार आहे तर आपण याच्यावर फक्त 2च मिनटं वाफ काढणार आहे। वाफ काढल्यामुळे बटाटा आणि साबुदाणा परत एकदा छान असा शिजला जाणार आहे। 3 ते 4 मिनटं परत आपल्याला इथे वाफ काढून घ्यायची। त्यानंतर 3 ते 4 मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते
एकदम मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे आणि गोळा पण छान असा तयार झालेला आहे। आता बघा वाफ दिल्यामुळे ते एकजीव झालेले आहे आणि थोडासा बटाटासुद्धा थोडासा सैलसर झालेला आहे आणि ह्याच पद्धतीने झाला पाहिजे, म्हणजे आपले पापड छान असे क्रिस्पी तयार होतात। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आता लगेच आपण याचे पापड घालून घेणार आहे। तर आता आपण बघू शकता तिथे मी चमच्याने आपल्याला थोडं थोडं हे घालून घ्यायचं आहे। हे आधीच थोडं थोडं आपल्याला जसे पापड करायचे तसं पटपट आपण हे घालून घ्यायचे। चमच्याचं प्रमाण घ्यायचे बरोबर आपल्याला एकच चमच्याच्या प्रमाणे आपल्याला हे बॅटर घ्यायचं, म्हणजे पापडसुद्धा एकसारखेच होतात। तर आता ह्या पद्धतीने आपण हे थोडं थोडं पीठ आपण हे बटाट्याचं पापडचं घालून घेणार आहे, त्यामुळे ते काय पापड एकदम व्यवस्थित असे मस्त येणार आहे। त्यानंतर काय करायचं आहे, हाताने थोडासा असा हलक्या हाताने प्रेस करायचं आहे। नंतर आपल्या इथे पॉलिथिन पेपर ठेवायचा आहे आणि त्यावरती आपल्याला झाकणाने असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला मी आता दाखवते पापड कसा तयार झालेला आहे। बघू शकतात, लाटायचं पण नाही आहे आणि मशीनचा सुद्धा वापर करायचा नाही आहे। बघू शकतात, थोडंसं हाताने प्रेस करायचं, नंतर त्यावरती पॉलिथिन पेपर ठेवायचा आणि आपल्याला इथे प्लेटने फक्त असं दाबून घ्यायचं आहे थोडंसं आणि छान असे पापड तयार होतात। याच पद्धतीने पापड बनवा, खूप पटपट पापड घातले जातात या पद्धतीने केल्यावर। तर तुम्ही बघू शकता सर्व पापड माझे इथे घालून झालेले। आता मी हे फॅन खालीच वाळवणार आहे, दुसऱ्या दिवशी फक्त 2 ते 3 तास ऊन देणार आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता त्याचा कलर एकदम सुरेख आलेला आहे, तसेच वाळलेसुद्धा खूप कुरकुरीत झालेले, हे म्हणजे कडक वाळलेले आणि असेच वाळवले पाहिजे, म्हणजे आपल्या पापड खराब होत नाही आणि वर्ष ते 2 वर्ष हे हमखास टिकतात। तर बघू शकतात पापड आपले इथे तयार आहे। आता नंतर आपण हे तळून सुद्धा घेणार आहे। तर ह्या पद्धतीने तुम्ही पापड बनवून ठेवा, खूप मस्त होतात हे। तर आता आपण इथे तेल तापण्यासाठी ठेवणार आहे आणि तेल व्यवस्थित तापलेलं आहे आणि कडकडीत तेल तापून घ्यायचे, म्हणजे पापड घातले की मस्त असे फुगतात हे। तर आपण याच्यामध्ये एक एक पापड घालून हे तळून घेणार आहे। आता मी तुम्हाला दाखवते पापड कसे तयार झाले ते। तर बघू शकतात पापड घातल्यानंतर छान असा फुगतोय तो आणि साबुदाणासुद्धा बघू शकता मस्त असा फुगलेला आहे आणि पापड मस्त असा तळून वरती आलेला आहे, कलरसुद्धा सुरेख आलेला आहे, तसा दिसायला पण पापड खूप मस्त दिसतोय। खूप असे ठिसूर पापड तयार होतात आणि बघू शकता साबुदाणे त्याचे एक एक असे मस्त फुगून असे मस्त दिसत आहे। मस्त असेच आपले पापड तयार झाले पाहिजे, म्हणजे खायला तर छान लागतात। हे तुम्ही भाजूनसुद्धा खाऊ शकतात गॅसवर, चुलीवर। गावाला जर राहत असाल तर तुम्ही चुलीच्या आहारावर सुद्धा हे आपल्याला पापड भाजून खाऊ शकतो। ते उपवास जर असेल तर तुम्ही भाजलेले शेंगदाणे आणि भाजलेला पापड एकदम भारी लागतो। तेलकट जर नसेल खायचं, तुम्हाला तेलकटचा त्रास होत असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने सुद्धा हे पापड खाऊ शकतात। हे खूप मस्त लागतात असेच भाजूनसुद्धा। तर घरी हे नक्की ट्राय करून बघा, खूप पटकन होणारी रेसिपी। जर तुम्ही बिझनेससुद्धा करत असाल तर याचा बिझनेससाठी सुद्धा वापर करू शकतात। आता ही रेसिपी जर आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। आणि बघू शकतात पापड आपले मस्त असे तयार झालेले आहे आणि आपण हे सर्व पापड तळून घेतलेले। आता एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊ आणि नंतर मी तुम्हाला दाखवते। बघा किती छान असे पापड दिसत आहे आणि त्यातला साबुदाणासुद्धा मस्त असा फुगलेला आहे आणि एक एक साबुदाणा मस्त असा दिसतोय त्याच्यावरती मोत्यासारखा। आणि या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी। मी थोडासा तोडून पण दाखवते, बघा छान असे क्रिस्पी झालेला आवाज बघू शकता।